वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला सुनेत्रा पवार यांचं उत्तर। गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयात ठिया। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सपकाळांचं पोस्टरही जाळलं। सुनेत्रा पवार विमान अपघात अर्थ खात्यावर बोलत नाहीत। इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी दुर्गाहून दाखवावं, गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं थेट आव्हान। काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी। सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वातील पक्षाकडून महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर ही दुर्दैवी बाब। प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंकडून ट्विट करत निषेध। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर, गुंगी गुडियाबाबत केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही। सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बघायला आवडणार नाही, महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी, फडणवीसांनी इथेच काम करावं, अमृता फडणवीसांचं भाष्य। जळगावात पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजनांना घेराव, भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको। क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक। शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली टीडीआरएफ जवानाची अक्कल। तुमच्या मुलाला खड्ड्यात दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं। 25 तासांनंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही। दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले। चंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान, मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू। सँडफ्लायमुळे प्रसाराची धास्ती। आतापर्यंत 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह। आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसरिया यांची माहिती। डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेबाबत मद्रास हायकोर्टाचा निर्णय। चौकशीनंतर स्टॅलिन यांची सुटका करण्याचे आदेश। अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅलिन ताब्यात।